नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आम्ही आता पंढरपूरवरून आळंदीला आलेलो आहे। तर पुणे स्टेशनवर थांबलो आहे। बसने आता आळंदीला जाऊ, नंतर देहूला जाऊ। तर स्टे ट्यून, पुढे बघत राहा। आता आम्ही पोहोचलेलो आहे आळंदीला आणि आम्हाला इंद्रायणी मातेचे सुद्धा दर्शन झालेले आहे। आम्ही जेव्हा लाईनमध्ये दर्शनासाठी लागलो तेव्हा तिथे स्क्रीनवर लाईव्ह दर्शन दाखवत होते, पण मी जेव्हा कॅमेरा ऑन केला तर ते बंद होऊन जात होतं स्क्रीन। माऊलीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही देहूला आलो। देहूला इंद्रायणी मातेचं दर्शन वगैरे घेतलं, नंतर आम्ही मंदिरात जायला निघालो। तुकाराम महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही त्यांचं जन्मस्थळ वाडा बघायला गेलेलो होतो। तर हा वाडा 400 वर्ष जुना आहे असं सांगितलं जातं। तर तुम्ही कधी देहूला जर याल तर हा वाडा नक्की बघा। हे आहे देहूचं काथा मंदिर, जिथे आम्ही आता जात आहे। नंतर दुसऱ्या दिवशी होती गुरुपौर्णिमा। तर त्या दिवशी आम्ही गेलो होतो शिर्डीला, पण त्या दिवशी काही शूट करायला मिळालं नाही, कारण खूप गर्दी होती त्याच्यामुळे। नंतर आम्ही पोहोचलो शेगावला। नंतर शिर्डीवरून निघाल्यानंतर रात्री 10ला होते आमची ट्रेन। तर आम्ही चाललेलो होतो शेगाव। शेगाव शिर्डीला गेलो। आम्ही आलो आहे गावाला। सांगा आता काय? आमचं दर्शन चांगलं झालं आहे, आम्ही गावाला आलो। चालला आता नरखेडा। सो अशा प्रकारे संपली आमची वारीची ट्रिप। तर ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।